तू तू करत होतास ना हे सगळं? बोल ना आता. तुम्ही याला अजिबात सोडू नका, याला विचारा व्यवस्थित, हाच खरा गुन्हेगार आहे. तुला विचारलंय का? नाही पण आता तुम्ही त्याला एवढं विचारता, तो काहीच बोलत नाही, तर कोणीतरी बोललं पाहिजे ना काहीतरी, म्हणून बंद ठेवायचा तुम्ही तुमचं, नाहीतर मी आता. हो बोलणार आहेस का तू? फॅन आहेस ना तू? काय चाललंय? शेवटचं बोलण्याची संधी देते हा मी. आता जर तोंड नाही उघडलंस ना तर मग आता मी सांगतो मॅडम, मी सांगू का? हा सीबीआयचा माणूस आहे मॅडम. हो, यानेच मला किडनॅप केलं, हालहाल केले माझे. तुमच्या या फालतू स्टोऱ्या नको आहेत मला. खरं काय ते सांगा. कोण आहेस तू? काय चाललंय? मॅडम उगाच मोठा खड्डा खोदत बसलेत राव. हो रे, दोघांसाठी एवढा खड्डा पण पुरेसा आहे. बरोबर आहे. ए बाबा अरे बोल ना काहीतरी, नाहीतर आज इथं आपलं दफन होणार आहे. काहीतरी नाही हा, जे काय खरं आहे तेच सांगायचं. ठीक आहे, आता वेळ निघून गेली आहे नाही का? ए धरा या ना. मॅम सगळं खरं खरं सांगतो मी. मॅम प्लीज आम्हाला मारू नका. हो, आणि खड्ड्यात सुद्धा काढू नका आम्हाला. इथून घेऊन चला, घेऊन सगळं सांगतो आम्ही. आठ टाका या ना. हलकट. बळकट बळकट. अगं तुझं कुंकू किती बळकट आहे ना, असं म्हणायचं होतं मला. मी ऐकलंय दिवाकर तू काय म्हणालास ते. ऐकलंयस ना? तर मग स्पष्टच विचारतो, काय चुकीचं बोललो ग मी? जाऊ दे, या विषयावर आता बोलूयाच नको. का का बोलायला नको? त्रास होतोय का? नवरा म्हणून अजूनही अभिमान वाटतोय तुला त्याचा? नाही, तुला अभिमान वाटत असणारच. तुला जर तो त्रास देतो हे जर कळत असतं ना, तर माझ्याकडे आली असतीस आणि म्हणाली असतीस, दिवाकर दिवाकर अरे मला या नरकातून बाहेर काढ प्लीज. तू आपली बिचारी बापडी आणि तुझ्या नवऱ्याची बाहेर 17 लफडी. दिवाकर, अगं नुसता माझ्यावर आवाज चढवून काय उपयोग आहे? मी बोलतोय ते जर खोटं वाटत असेल ना, तर माझा कान धर आणि सांग मला, दिवाकर तू चुकीचं बोलतोयस. माझा नवरा असा नाहीये. तुझा नवरा एक नंबरचा लबाड आहे. हो ना? एखाद्या माणसाला त्याच्या हातावर माती ठेवून ते सोनं आहे म्हणून ते विकत घ्यायला भाग पाडेल. आजपर्यंत त्यानं किती जणांना गुंडाळलंय, किती जणांना गंडवलंय, किती जणांना टोप्या घातल्यात, हे त्याचं त्याला माहित नाही. तर तुला माहित असायचा प्रश्नच नाहीये ग. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना, तर ती त्याला सोडून कधीच निघून गेली असती. अगं तू म्हणून हे सगळं निभावून नेलंस. बोल, मी तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय चुकीचं बोलतोय का? आताही तुला सांगतो, अगं तू आहेस म्हणून इतकी पाप करून सुद्धा तो आत्ता जिवंत आहे. नाहीतर ज्यावेळी तुझी पुण्याई संपेल ना, त्यावेळी रस्त्यावरचं कुत्रं सुद्धा त्याचा हाल खाणार नाही. बास, मी ऐकून घेते म्हणून तू बोलतच सुटलायस. आता यांच्याबद्दल एक अक्षर हे मी ऐकून घेणार नाहीये. अरे कसाही असला तरी तो माझा नवरा आहे रे. ठीक आहे, ठीक आहे, राहिलं राहिलं, मी काही एक नाही बोलणार. अगं ज्या माणसाबद्दल ठरवून सुद्धा काही चांगलं बोलता येत नाही ना, त्याच्याबद्दल वाईट बोलायचा प्रश्नच येत नाही. ताई अगं मला तुझी काळजी वाटते ग. तुझ्या काळजीपोटीच मी इथं आलो ना. त्या यमानं सुद्धा तुझ्या नवऱ्यासमोर हात टेकलेत म्हटल्यावर आता काय बोलणार? तुझा नवरा पुन्हा इथं येणार,
तो पुन्हा तुला छळणार, पुन्हा तू त्या सगळ्या दुष्ट चक्रात अडकणार. पैशासाठी तो तुला पुन्हा वेठीवर धरणार. बाहेर त्याची हजारो लफडी चालू होणार. हे बघ, मला एक सांग, तू पुन्हा पुन्हा हे सगळं सहन करणार आहेस का माझ्या बरोबर येणार आहेस? हे बघ, तू बोल, मला तुझा निर्णय हवाय. मी अजून काहीही विचार केलेला नाही. पण मला एक सांग, तू विचार का करतेस? काय आहे विचार करण्यासारखं त्यात? हे बघ, देव प्रत्येकाला एक संधी देत असतो. ती संधी देवानं आज तुला दिली आहे. ही संधी गेली की सगळं काही संपलं ग. मी तर म्हणतो की तू काहीही बोलू नकोस. माझं उत्तर बदलणार नाही. ठीक आहे, मग मी आता तुला अगदी फायनल विचारतोय. ताई, काय ठरवलंयस तू? मग मीही तुला आता फायनलच सांगते. मी अजून विचार केलेला नाहीये. अरे काय चाललंय? गरिबांवरच्या अन्यायाचा अतिरेक व्हायला लागलाय. आमच्या दुःखाला कोणी वाली उरलाय का जगात? ए बाबा, आधीच खूप डोकं उठवलेस तू, आता गप्पा बस. अरे, खरंच म्हणजे- खूप मागात पडेल. अच्छा, म्हणजे तुम्ही अन्याय करणार, वर मुस्कटदाबी सुद्धा करणार, म्हणजे आमच्या दुःखाला वाचाही फुटू देणार नाही, बोलूही देणार नाही तुम्ही. काय बोलायचंय? बोलायचं म्हणजे एक विनंती करायची मॅडम. आपण एक संवेदनशील अधिकारी आहात, मला माहितीये. मी ओळखतो माणसं, बघितले. तुमच्या सगळ्या संवेदना एकवटून मॅडम माझ्या एका दुःखाची नोंद घ्या, छोटीशी. माझी एक बायको आहे, ती माऊली बिचारी माझी वाट बघते. तिला माहित नाही माझा नवरा जिवंत आहे का, मेला आहे का, कुठे आहे का, कशा अवस्थेत आहे, कशातून जातो, काही माहित नाहीये. ती माझी वाट बघेल आणि खंगून तिथल्या तिथं प्राण सोडेल. माझ्यासाठी नाही मॅडम, किमान तिच्यासाठी तरी मला सोडा. माझी काही चूक नाही हो, प्लीज सोडा. एवढं सगळं झाल्यानंतरही खोटं बोलायला लाज नाही वाटत आहे तुम्हाला? मॅडम, ही खरी गोष्ट आहे. ती अशीच वागते माझ्या बाबतीत. अरे ती कशी वागू दे ना, तुम्ही कसे वागताय? तुम्ही पण तुमच्या त्या माऊलीला सोडून गेलात ना गोव्याला, तेव्हा आठवण नाही झाली तुम्हाला? आठवण अगदीच नाही झाली असंही नाही. आणि म्हणजे असं कसं असतं म्हणजे Shut up. ढवळे, तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात हे असं पहिल्यांदा घडलंय. म्हणजे असा आरोपी माझ्या हातून कधी निसटला नव्हता यापूर्वी. साहेब, एवढं सगळं अचानक घडलं ना, आपण काहीच करू शकलो नाही. खरंय, पण आपलंही चुकलं ना. शुद्धीवर आल्यावर आपण खरं तर आजूबाजूला पाहायला पाहिजे होतं, कुठे ना कुठेतरी सापडला असता तो. साहेब, तुम्ही मॅडमना ना उगाच फोन केलात, नाही तर तो सापडला असता. मलाही असंच वाटायला लागलं आता. अरे सोडा हो, तुम्ही चुकताय, असं नका करू. ऐका माझं पश्चाताप होईल तुम्हाला. हे असं काहीतरी सोडा तुम्ही. ऐका माझं, सोडा मला. ऐका, अहो तुम्हालाच त्रास होईल एका चांगल्या माणसाला त्रास दिल्याबद्दल. मला तुमच्या दुःखाची काळजी. ऐका माझं. अरे सोडा ना बाबा, काय चाललंय? अरे मी इतकं कळवळून सांगतोय तरी कोणी विश्वास का ठेवत नाहीये माझ्यावर? ईश्वरा, यांना क्षमा कर रे बाबा. एका सरळ सात्विक प्रामाणिक माणसाबरोबर हे काय करायला चालले त्याची जाणीव नाहीये बिचाऱ्यांना. क्षमा कर त्यांना. बस, तर तोंडातनं एक शब्द काढायचा नाही. चौकशी करताना आम्ही जे विचारू ना, फक्त त्याचं उत्तर द्यायचं. 8 टका आहे ना? बघतोय रे काय चाललंय तुझ्या. अरे काय चाललंय हे? मॅडम, हे दोघं तुम्हाला कुठे सापडले? ते जाऊ दे, तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? एनी मेजर इंजुरी? नाही मॅडम, थोडक्यात निभावलं. मॅम, खरं तर आमची काहीच चूक नव्हती. आम्ही धनराजला घेऊन चाललो होतो, तर मध्ये अचानक एक JCB आला आणि पुढे काय झालं आम्हाला काही आठवतच नाही आता. आम्ही बेशुद्ध पडलो आणि आरोपी पसार झाला. तो JCB अचानक तुमच्या समोर नाही आला वाडकर. तो JCB तुमच्या समोर आणला गेला.
तुमचा तो होडीवाला JCB ऑपरेट करत होता. ढवळे वाडकर. तो धनराज पळालाय, त्याचा पाठलाग करा. क्विक क्विक. मॅडम तो JCB घेऊन पळतोय, काय करायचं? तुम्ही इथे थांबा यांच्या बरोबर. हो. गरज वाटली तर ॲम्ब्युलन्स बोलून घ्या. तुम्ही चला. साहेब साहेब आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम तुम्ही घ्यावा. शरण, अरे थांबणार बाबा. शरण शरण बोललोय, शरण बोललोय. शरण 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 शरण. अरे हा स्वतःहूनच असा बोलतोय म्हणजे नक्कीच याचा काहीतरी डाव असणार. अरे कसला डाव, कसलं काय?
पळून पळून पायात गोळे आले राव. अरे हे तुम्हाला मला मारायचं आहे, काय करायचं ते करा, पण आधी मला अटक करा, पोलीस स्टेशन मध्ये न्यावा. अरे तेवढी ताकद असते तर इथनं पळून नसतो का गेलो. ते काय नाही, तुम्हाला मग पाहिजे ना तर मला उचलून घेऊन जात साहेब. अरे अरे पर्याय नाही. जिवंत पकडायचा होता म्हणून, नाहीतर केव्हाच ढगात पाठवला असता तुला न्यायला. बोला वाडकर. आणि नेमका त्याच वेळेला मला तुमचा कॉल आला. मॅडम एवढं सगळं काही घडत होतं तर तुम्हाला वाटलं नाही आम्हाला सांगावं असं? तुमच्या दोघांची सिच्युएशन बघून मला असं वाटलं की तिथून तुम्हाला जायला सांगणंच महत्वाचं. मॅडम तुम्ही एवढ्या शांतपणे जायला सांगितलं, त्यामुळे टेन्शन आलं होतं. का? कारण आमच्या हातून आरोपी पळाला होता आणि आपल्या डिपार्टमेंटच्या इज्जतीचा प्रश्न होता. ऍक्च्युली टेन्शन ढवळ्यांनाच आलं होतं. आणि तुम्ही? नाही मला नाही, मी म्हटलं की तुम्हाला, म्हटलं मॅडम आल्या की सगळं नीट करतील म्हणून बोललो मी तेव्हाच. असं तुम्ही म्हणाला? त्याच वेळी बोललो. कधी? मला नाही माहित. त्यासाठी सिनियरच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे सिनियरला मान द्यावा लागतो, कळलं ना? हो पण मॅडम मी एक विचारू? विचारा. आम्ही त्या स्पॉटला होतो हे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला दोघांना आठवतंय ना की तुम्हीच मला त्या हुडीवाल्याचा नंबर दिला होता ते? येस मॅम. मग तो नंबर आम्ही ट्रेस केला आणि टॅप सुद्धा केला. त्याच्यावरनं कळलं की तो माणूस कोणाशी बोलतोय. जे काय बोलत होता त्याच्यामध्ये तो पिस्तूल, बुलेट्स याच्या डिलिव्हरी बद्दल काहीतरी बोलत होता. तेव्हाच आमच्या लक्षात आलं की हा माणूस फार पोचलेला आहे म्हणून. टावरवरनं त्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो मुंबईच्या दिशेने निघालाय आणि तुम्ही सुद्धा मुंबईच्या दिशेने होता. म्हणजेच मला कळलं की हा माणूस तुमचा पाठलाग करतोय. मॅम मग त्याच वेळी आम्हाला कॉल का नाही केलात तुम्ही? वाडकर, तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला फोन केला नसेल? नाही मॅडम, मला तुमचा कोणताही मिस कॉल नव्हता पडला म्हणून विचारलं.
हा, कारण फोन लागत नव्हते. लागला असता तर मिस कॉल मिळाला असता तुम्हाला. साहेब, मॅडम बरोबर बोलताय. आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती आणि घाटामध्ये आपल्याला रेंज सुद्धा नव्हती. सिच्युएशन बघता माझ्या लक्षात आलं की तुमच्या दिशेने येणं हा एकच ऑप्शन माझ्याकडे, आणि मी तेच केलं. मॅम, पण तो उडीवाला नेमका आहे कोण? म्हणजे सिद्धांतच्या याचा फॅन? नो, अजिबात नाही. मग कोण आहे? काय जगात ना खूप प्रश्न असतात. सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाही. काही उत्तर आपोआप आपल्या समोर येतात, काही उत्तर आपल्याला शोधावी लागतात. मग आता मी तुम्हाला दोघांना सांगू का की या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवायचंय ते? नो मॅम. फेवरेट जॉब आहे तुमचं. चला. नाही कळणार. तू माझ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी समोर असं प्रश्नचिन्ह उभं करणार असशील ना, तर मला जे काही सांगायचे ते तुला कधीच कळणार नाहीये. मला कळूनही घ्यायचं नाहीये. म्हणजे तू इंटरव्ह्यू देणार नाहीस तर? जर तू मला खरंच ओळखत असशील ना, तर तुला माहित असायला हवं की जर संजनाला कोणी चीट करायचा प्रयत्न केला तर ती त्यांना एंटरटेन करत नाही. आणि मागच्या वेळेस जर्नलिस्ट म्हणून तू काय केलं होतं ते आठवतंय ना तुला? तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्या आणि सिटच्या रिलेशनशिप बद्दल तुला सांगितलं होतं, पण तू काय स्टोरी बनवली होतीस तुला आठवतंय ना? नीट बघा, डोळे उघडून बघा, लक्ष देऊन बघा. ही ओढणी, ही तीच ओढणी आहे जी सिद्धांत छायाच्या घरी मिळाली. याच ओढणीने सिद्धांत छायानी आत्महत्या केली. सॉरी शिवानी, तू जाऊ शकतेस. लिसन संजना, त्यावेळी गोष्ट वेगळी होती. मी सीटच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह होते तुलाही माहिती आहे. त्यावेळी तुझ्या सहित माझ्यासाठी सगळेच कल्प्रिट होते, पण आता तसं नाहीये. आता मला जे काही करायचंय ना, ते ऍज अ रिपोर्टर न्यूट्रल राहून करायचंय. रिअली? म्हणजे नक्की काय करणार आहेस? म्हणजे सीटच्या केस बाबतीत तुला जे जे वाटतंय ते मी सगळं समजून घेणार आहे, आणि विदाऊट एडिट जसंच्या तसं ते पब्लिक समोर नेणार आहे. ओ रिअली? म्हणजे खरंच तुझं काहीच इंटरफिअर नसणार आहे? अजिबात नाही. तू असं बोलतीयस ना, म्हणजे सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी. तुला जे समजायचंय ते तू समज. मग आता तू इंटरव्ह्यू द्यायला तयार आहेस असंच समजू ना? एवढी पण काय घाई आहे? मी सरप्राइझिंग आहे असं म्हणाले. अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाहीये तर? तू आहे ना, मला फक्त वन लाईन सांगतेस. डिटेल स्क्रीन प्ले ऐकल्याशिवाय मी फिल्म साइन करणार नाहीये. सीटच्या केस बाबतीत जे जे घडलंय ते सगळं समोर आलं. अनेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून झालं. सीदला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक चॅनल कसं धडपडतंय हेही तुला माहिती. न्याय मिळावं म्हणून का रेटिंग वाढावं म्हणून? बाकीच्या चॅनल्सचं माहिती नाही, पण मी आणि माझं चॅनल सीटच्या पाठीशी उभं. म्हणूनच आता आम्ही एक्झिट पोल घेणार. म्हणजे सीटच्या केसमध्ये जे जे संशयित आहे त्या सगळ्यांना बाजू मांडायला सांगणार आहोत. त्यावर आम्ही ऑडियन्स, आय मीन जनतेचा पोल घेणार आहोत. आर यू मॅड शिवानी? म्हणजे आमच्यापैकी कुणी कोण आहे आता जनता सांगणार? कम ऑन. यह पब्लिक है, सब जानती है. हेच आमच्या एक्झिट पोलचं टायटल असणार आहे. आणि जर तू काही केलंच नाहीयेस तर तुला घाबरायचं काहीच कारण नाहीये. आणि खरा कुणी कोण आहे हेही कळल्याशिवाय राहणार. मी घाबरत नाहीये, पण तुझा कॉन्सेप्ट ऐकून मला हसायला येतंय. ठीक आहे, घे हसून घे. तुझी बाजू आता मी मांडते माझ्या पद्धतीने. ओ, चक्क इनडायरेक्टली धमकी. जे समजायचे ते समज. पण जर मी तिकडे खरं खरं बोलले तर तुला खूप महागात पडेल. विदाउट एडिट टेलिकास्ट. म्हणूनच तुला मी सावध करते.
त्याची काळजी तू नको कर. हो की नाही तेवढं सांग, कारण तुझ्याकडे वेळ खूप कमी. बोल चल बोल. काय नाव काय तुझं? बोल ना, बोल नाव काय तुझं? हा, कोणी पाठवलंय तुला? कोणी पाठवलं तुला? कोण सांगताय करायला? बोल. काय माणूस आहे? अरे आतंकवादी असल्यासारखं आपण याला हाणतोय तरी हा काहीच बोलत नाहीये. ए बोल ना. एवढे कसा बोलेल तो? बेशुद्ध पडलाय. शुद्धीवर आणा आधी त्याला. ही चौथी वेळ आहे याची. मार खाऊन हरामखोर बेशुद्ध पडतोय तरी सुद्धा एक शब्द बोलत नाहीये. बोल बोल ना. ये बोल ना. ये बोल. नाव काय तुझं? धनराजला किडनॅप करायला कोणी सांगितलं होतं तुला? कोणी सांगितलं होतं? बोल 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 बोल. हे मला आता प्रश्न पडलाय. हा मुका तर नाही आहे ना? अजिबात नाही. मुका असल्याचं फक्त नाटक करतोय. प्रेमाने विचारून जर उत्तरं नाही मिळाली ना तर हरामखोरांना कसं बोलतं करायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. खूप कमी वेळ आहे तुझ्याकडे. जे काय असेल ना ते लवकरात लवकर सांग, नाहीतर इथे काय झालं ना तर कोणाला कळणार सुद्धा नाही, आणि अजून काही बरं वाईट झालं ना तर कोणी पोचवायला सुद्धा येणार नाही. कळलं? बोल ना. बोल. तेवढे ती मिरचीची धुरी तयार करा तुम्ही. ती धुरी झाला आता बोलतं करेल. काय काय? बोल बोल बोल. 2च मिनिटं आहेत. सांगतो. बोल बोल बोल. अपोजिशन पार्टी. तू काय करत होतास त्यांच्यासाठी? तुझा काय संबंध? मी त्यांचा माणूस आहे. तंत्राचा वापर करून राजन पर्वत यांना अटकवायचं होतं. मला एवढंच माहिती आहे. तू काय करत होतास त्यांच्यासाठी? तू नक्की काय करणार होतास? ए बोल. प्लॅन काय होता तुमचा? ए बोल. तुझ्या प्लॅन मध्ये किती लोक सामील आहेत? बोल. कुठल्या नेत्याने सांगितलं? आता बोलतो का? देऊ दोन. ए बोल ना. कोण आहे नेता? ए उठ. उठ. तेवढे बेशुद्ध झालाय तो आता. हा. शुद्धीवर आला की त्याची चौकशी कर. आणि ह्याच्या मोबाईल मधनं कॉल रेकॉर्ड्स बघा. ते नंबर सगळे ट्रेस कर. येस मॅम. हा गेल्या काही दिवसांमध्ये कोणाच्या संपर्कामध्ये होता, कोणाशी बोलत होता, ते सगळं फाइंड आउट कर. येस मॅम. आणि हा थोड्या वेळाने जागा होईल तेव्हा याची परत नीट चौकशी करा. बघून घ्यायचं. येस. पकडा पकडा. तुम्ही नाही मला पकडू शकत. अरे चिव. झोपली नाहीस तू अजून? मी तुझी वाट पाहत होते. अहो कधीपासून मी हिला झोपवायचा प्रयत्न करते पण झोपते कुठे ती. सॉरी आजी, आज खूपच उशीर झाला ना. थांबायला लागलं तुम्हाला. असू दे. आता तुम्ही आलायत ना, आता निघते मी. थँक्यू. गुड नाईट. से गुड नाईट. झोपली का नाहीस तू? मला ना तुझ्याकडून आज एक स्टोरी ऐकायची होती. अच्छा. मग चिव आता चिवच्या बेडरूम मध्ये जाणार आहे आणि मम्मा फ्रेश होऊन चिवला स्टोरी सांगायला येणार आहे. एवढ्या सहजासहजी आवडीवाला मोबाईलचा पासवर्ड देईल असं वाटलं नव्हतं मला. मलाही अजिबात वाटत नव्हतं. म्हणून मी मुद्दाम ना मॅडमना आवाज दिला. त्याने पासवर्ड सांगितला आणि तो बेशुद्ध पडला.
मॅडमच्या नावात एवढी दहशत आहे ना, तर तो तरी काय करणार. मॅडमचं एवढं कौतुक करायची काहीही गरज नाहीये. मलाही त्याला बोलता करता आलं असतं. जाऊ द्या, आधी मॅडम सांगितलेलं काम करूया, नाही तर आपली बोलती बंद होईल. तेच करतोय. हा. पण हे बघा ना, धनराजच्या शिवाय कोणाचाही रेकॉर्ड नाहीये त्याच्या लिस्टमध्ये. म्हणजे कॉल झाल्यावर तो बाकीचे नंबर डिलीट करत असणार. आपण मोबाईल कंपनीला कॉन्टॅक्ट करू. त्यांच्याकडून याचे कॉल रेकॉर्ड्स मिळतील. म्हणजे याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण लोक होती ना ते कळेल आपल्याला. मॅडम नाही सांगायला हवं. चला. थांबा, मी उडीवाल्याला बोलवतो. नाही नाही नाही, तो शुद्धीत आहे का? वो हलवून बघतो ना त्याला. एक मिनिट, त्यांनी जर सांगितलं की तो आपल्या ताब्यात आहे तर ही लोक सावध होतील ना. एक काम करू, आपणच उचलू फोन. हॅलो. बोलण्याआधी ना काहीतरी कोडवड असणार त्यांचा. पॉइंट आहे, असूही शकतो. अजून एक ट्राय करूया. हा हॅलो. हॅलो, हा मोबाईल इथे रस्त्यात पडलेला सापडला. हा, तुमचा नंबर आला होता, तुमचा फोन आला होता ना या मोबाईलवर, म्हणून तुम्हाला फोन केला. कोणाचं आहे काय सांगू शकता का? म्हणजे त्यांना मोबाईल परत द्यायला. पुन्हा कट केला, म्हणजे हा नक्कीच सस्पेक्ट असणार कोणीतरी. एक काम करा, या हुडीवाल्याचे कॉल रेकॉर्ड्स आपण मागवतोच आहे. या नंबरचेही मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स मागवून घ्या. मला खात्री आहे नक्कीच काहीतरी क्लू मिळेल. हॅलो चिऊ. हॅलो मम्मा, तुझ्या हाताला काय लागलंय? हे ना, ते मी बॅडमॅनला पकडत होते ना तेव्हा लागले. वाव, बॅडमॅन, तू त्याला पकडलंस? येस, मम्माने त्याला पकडलं फायनली. चिव, मग तो पळून कसा गेला? त्या बॅडमॅनला ना ऍक्च्युली ना चिव ती एक स्टोरी आहे. जाऊ दे. मम्मा सांग ना प्लीज. अरे, आम्ही ना आधी त्या बॅडमॅनला पकडला होता, पण मग त्या बॅडमॅनला सोडवण्यासाठी अजून एक बॅडमॅन आला, आणि मग त्या दुसऱ्या बॅडमॅननी त्या पहिल्या बॅडमॅनला सोडवलं, आणि ते दोघे पळून गेले. चिव, मग ते दोघे पुढे पुढे पळत होते आणि मम्मा त्यांच्या मागे मागे. आणि मग पळता पळता ते दोघे कुठे घुसले माहितीये? जंगलात. ते दोघे जंगलात गेले आणि मग मम्मा पळत पळत त्यांच्या मागे जंगलात गेली. आणि मी जेव्हा जंगलात घुसले ना तेव्हा मला लागलं. पण यु नो व्हॉट, मम्मानी पळून पळून त्या बॅडमॅनला पकडलं. वाव. मम्मा, पण एक क्वेश्चन आहे, विचारू? विचार. तू सुपरवूमन आहेस, करेक्ट? करेक्ट. मग तू हव्यातून फ्लाय करून का नाही गेलीस? अरे, मम्मा सुपरवुमन आहे, पण मम्माला कधी कधी पळणारी सुपरवुमन बनावं लागतं. पण तू सुपरवूमन आहेस ना, मग तुला फक्त फ्लाय करायला यायला पाहिजे होतं. म्हणजे जर तू गेली असती ना हव्यातून, तर तू ना त्या बॅडमॅनला लवकर पकडलं असतं आणि हे सगळं करायला नाही पडलं असतं. काय ना चिव, कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी जशा घडाव्या वाटतात ना तशा घडत नाहीत. म्हणून चिवची मम्मा उडणारी सुपरवुमन नसून पळणारी सुपरवुमन आहे. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. आणि आता खूप रात्र झालीये, आणि खूप रात्र झाली की मम्मा आणि चिव काय करतात? झोपतात. झोपूया. गुड नाईट. ब्रश किया? चला चला झोपा. शाळा आहे की नाही उद्या? आणि आजीला त्रास देतेस का तू? नाही. आय नो. गुड गर्ल. ए सलीम भाई, मस्त चाय बना.
कुलदीप ओळखलं की नाही बरोबर? जोक करताय? काय झालं? आता मी प्रत्यक्ष समोर उभाच आहे तुमच्या म्हटल्यानंतर ओळखायचं काय आता त्यात? नाही तसं नाही. सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून मी माणसं ओळखण्यात किती माहिर आहे तुला माहिती असेलच. माहिती आहे. फक्त चेहरा बघून नाही, सोसायटीतल्या अनेक लोकांना मी पाठमोरे असताना सुद्धा ओळखतो. आता जो बघ ना, मी विजेची बिलं भरायला चाललो होतो, तुला पाठमोरं बघितलं, लगेच ओळखलं. खात्री करून घेण्यासाठी विचार. कसं काय चाललंय? बाकी मस्त. काय करतोयस इथे? इथे मी किराणा घ्यायला आलोय. अरे किराणा आला. चहाच्या टपरीवर किराणा घ्यायला. आता तू जोक करतोयस? जोक तुम्ही करताय काका? हातात चहा आहे, इथे चहाची टपरी, आणि तुम्ही विचारता इथे काय करतोय, म्हणजे जोक तुम्ही. ए बाबा यांना पण एक चहा दे. नाही नको. कशाला नको? नाही असू दे. दे चहा घ्यायलाच येणार. जोक करताय तुम्ही. असो बोला, काय बोलायचं ते बोला पटकन. म्हणजे कसं आहे काका, तुम्ही जसं सोसायटीतल्या लोकांना ओळखता ना पाठमोरं असताना सुद्धा, तसं मी तुम्हाला वरून खालपर्यंत आणि खालून वरपर्यंत ओळखतो. तुमचं काहीतरी माझ्याकडे काम असेल, काय बोलायचं असेल, सांगायचं असेल, म्हणून एवढं जीव काढत आलात ना तुम्ही. बोला बोला बोला. हुशार आहे, बरोबर ओळखलं. ये बस बस. हा बर, मला हे विचारायचं होतं की तुला काय आपल्या धनराज भाऊन बद्दल तुला काही कळलं का? कळलंय. काय कळलं? हेच की ते वारले, वाईट झालं. आधी सीत गेला, नंतर काका गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. का शांती नको? नाही तसं नाही. मला खात्री होती, मला जे माहिती आहे ना ते दुसऱ्या कोणालाच माहिती नसणार. आता ऐक मी काय सांगतोय. धनराज भाऊ गोव्यात आहेत, तर गोव्यात माणसं जाऊन काय करतात ते तू मला विचारू नको. तेवढा इनोसंट तू नाही. फुल धमाल मस्ती चालू आहे गोव्यात त्यांची. अर्थात ही धमाल मस्ती आता काय फार वेळ टिकणार नाहीये, तेव्हा ना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्याही असते. एक मिनिट काका, हे सगळं तुम्हाला कसं काय आहे माहित? आणि मुळात तिकडे एवढं लांब नक्की काय चाललंय हे सांगायला तुम्ही काही ज्योतिष आहात? हेच मला तुला महत्वाचं सांगायचं होतं, म्हणून तुला इथे बसून घेतलं. आता ऐक, सिद्धांत गेल्यापासून एक सेक्रेटरी म्हणून फक्त नव्हे, पण शेजारी म्हणून मी सुद्धा जरा जास्त अलर्ट झालेलो आहे. त्या छायावहिनी बिचारा एकट्या असतात, म्हणून मी त्यांच्याकडे अधनमधन जात असतो विचारपूस करायला. त्या दिवशी ACP बोरकर त्यांच्या घरी आले होते. मी होतो तिथेच. नेमका त्यावेळेला सिद्धांतच्या मामाला एक फोन आला. कुठून आला असेल फोन? सांगा, तुम्हीच सांगा पटापट. डायरेक्ट गोव्याहून फोन आला. आता तो कोणी आणि का केला असेल मला विचार. नंतर विचारतो मी. आता मला वेळ नाही, आपण गप्पा गोष्टी नंतर करूया. चला मी निघतो. एक मिनिट. मला कळतंय तुम्हाला कटवतोस ते, पण हे सगळं मी तुला कधी ना कधी नक्की सांगणार आहे, विसरणार नाही. बरं आता एक काम कर, मी चाललोय जरा वीज भरणा केंद्रात. मला तिकडे सोड ना बाईकवर. नाही जमणार मला. डबल सीटचा प्रॉब्लेम आहे का? मी घेईन ना तुला. नाही मी ट्रिपल सीट पण घेईन, पण मला वेगळं काम आहे. तुम्हाला जायचं कुठे? या दिशेला. मला या दिशेला जायचंय. एक मिनिट. तू एवढा तिकडे लांब राहतो, तर या घोटभर चहा प्यायला तू इथपर्यंत येत आणि मला वीज भरणा केंद्रापर्यंत सोडू शकत नाही? काय काका, इथे चहा पिण्याकरता येण्याचं एक वेगळं कारण आहे माझं. काय वेगळं कारण? काय काका, हा जो चहावाला आहे तो लकी आहे. टेबलवर तर चहा विकतोय अजून. नाही, तो माझ्यासाठी लकी आहे. लकी माझ्यासाठी येतो तर ना, त्यामुळे आयुष्यात मी काय महत्वाचं काम करायला जात असेल ना, तेव्हा मी इथे येतो, 2 घोट चहा पितो आणि मग पुढे जातो. असं येत आहे मग. नाही एक मिनिट. समाधान नाही झालं. आता एवढी सगळी प्रकरणं घडली, म्हणजे सिद्धांत गेला, धनराज भाऊ तिकडे गोव्यात आहे, तरीही तू मुद्दाम चहा प्यायला इथे आलाय लकी चहावाल्याकडे. तर आता काय तुझं महत्वाचं काम आहे आयुष्यात एवढं ते मला सांग.
नंतर कधीतरी सांगेन, आता वेळ नाही माझ्याकडे. चल येतो मी. चल काका. चल सलीम, बाय. आज तू मला स्कूलमध्ये नेलं येशील का? माहित नाही चिव. प्लीज. चिव आजी आहेत ना, आजी येतील तुला आणायला. मम्मा प्लीज. चिव आय विल ट्राय बट आय कॅन्ट प्रॉमिस. मग मला कामाचं प्रेशर असतं ना. मग घरी तरी लवकर येशील का? नेहमीच्या वेळेला येते ना, त्याच्यापेक्षा लवकर येण्याचा नक्की प्रयत्न करीन. चल आटप लवकर, नाही तर उशीर होईल. हा हा हॅलो मॅडम. मॅडम एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन हाती लागली आहे, ती तुम्हाला द्यायची होती. मॅम, तुम्ही येण्या अगोदर सिद्धांत छायाची केस मी हँडल करत होतो. तेव्हापासून मी एका थिअरीवर काम करत होतो मॅडम. मॅम, गेल्या 2 महिन्यात सिद्धांत छायाच्या केस सारख्या आणखीन 4 केसेस समोर आल्या. मॅडम, या 4ही केसेसमध्ये एक संशयित आहे, जो आपल्यासाठी आपला संशयित आरोपी आहे. कोण? कुलदीप मोरे.